नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 13 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता आपण काल बघितलं तसं दादा आता ज्योतीवरती ओरडत असतात आणि त्यांनी सगळा जो काही त्यांचा जल्लोष चालू असतो तो सगळा थांबवलेला असतो. तर ज्योती म्हणत असतो, अहो दादा, मी फक्त आव्हान घेतलं एवढंच तर सांगायला गेलो होतो त्यांना. तेव्हा दादा म्हणतात, अरे किती बी झालं तरी ते भूदेव आहेत. अरे त्यांच्यामुळं तुझी सातवी म्हणजे सूर्यामुळं काजवं. अरे काय बी झालं तरी त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही र. तर तेव्हा ज्योती अजून पुढे बोलायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा दादा त्याच्यावरती अरे बास असं म्हणून जोराने ओरडतात आणि म्हणतात, आता शब्दानं शब्द वाढवू नगस, चल आत निघ. आणि तेव्हा ज्योती तिथेच थांबलेला असतो. तर तेव्हा दादा परत त्याच्यावरती ओरडतात, चल आतमध्ये निघ. तर तेव्हा त्या गप्पूर चाचा सुद्धा म्हणतात, हां जा बेटा जा. तर तेव्हा ज्योतीच्याही सुद्धा म्हणते, हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. बाबा ज्योती आत चल र. आणि आता दादा परत त्याच्यावरती ओरडतात, चल आतमध्ये निघ. तर तेव्हा ज्योती आता काही न बोलता आतमध्ये निघून जातो. आणि तेव्हा ते सगळं बघत असताना इकडे रानूजी आणि रखमा मात्र खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता दादा सगळ्यांच्याकडे बघून एकदम थोडेसे भावूक होतात आणि सगळ्यांच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, मी समद्यांच्या मोर हात जोडतो, निघा. आणि असं त्यांनी आता सांगितल्यानंतर आता मात्र सर्वजण तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता बाकी सर्वजण सुद्धा आतमध्ये निघून जातात आणि दादा आणि गप्पूर चाचाच तेवढे बाहेर असतात. आणि तेव्हा मित्रांनो, आता इकडे ज्योती तर आतमध्ये येऊन शांतच उभा असतो. आणि इतक्यातच आता सावित्री त्याच्याजवळ येते आणि पाणी घेऊन त्याच्यासमोर जाते आणि म्हणते, आव, असं म्हणून पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर करते. तर तेव्हा ज्योती नाही असं म्हणतो. तर इतक्यातच सगुणावसुद्धा तिथं येते आणि ज्योतीला म्हणते, अरे ज्योत्या, नको इतकं मनाला लावून घेऊस. तेव्हा ज्योती म्हणतो, बघितलंस कसं वागले माझ्याशी, सगळ्यांचा हिरमोड केला. आऊ अशानं कोणी येईल का माझ्याजवळ. तर तेव्हा सगुणाव म्हणते, प्रसंग काय, पुण्यात असं ती बोलत असते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आऊ यांना ना माझ्या शिक्षणाची कदरच नाही आहे. काही कौतुक नाही, म्हणजे काही कितीही झालं तरीसुद्धा सूर्यापुढे मी काजवा. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे तसं नाही आहे लेकरा माझ्या. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं काय असं नाही तसं नाही, कसलं कौतुक नाही आणि वरून हा पान उतारा. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे बाप आहे तो, त्याला भीती वाटली असेलच का नाही, तू त्याचं मनाला लावून घेऊ नकोस ना. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला वाटलं होतं मी आल्यानंतर मला उचलून घेतील, माझं कौतुक करतील, माझे मुके घेतील, पण कसलं काय, शिव्यांचा भडीमार केला, जणू मी काय कोणाचा मुर्दा पाडून आलोय. तर तेव्हा असं त्यानं म्हटल्यानंतर सगुणाव त्याला ज्योत्या असं म्हणून गप्प बसायला सांगते आणि म्हणते, अरे काय बोलतोयस तू हे. तर तेव्हा सावित्री आता ज्योतीला हळू आवाजात म्हणते, आवा ऐका माझं, तुम्ही शांत व्हा पाहू, मी पाणी काढते आंघोळीसाठी. तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते, जा आंघोळ करून घे. तर तेव्हा ज्योती नाही असं म्हणत असतो. तर सगुणाव त्याला ओरडून म्हणते, अरे जा. आणि तेव्हा आता ज्योती तिथून निघून जातो. आणि तेव्हा सगुणाव सावित्रीला सुद्धा म्हणते, सावित्री जा, त्याला काय हवं नको ते बघ. तेव्हा सावित्री सुद्धा तिथून त्याच्या मागे निघून जाते. आणि मित्रांनो, सगुणावला तर खूप काळजी लागून राहिलेली असते. तर मित्रांनो, आता इकडे बाहेर गप्पूर चाचा जे असतात ते दादांना म्हणतात, दादा छोकरा अव्वल आया है. असा आहे पुण्यामध्ये 7वीची परीक्षा पास झालेला एक गोपाळ हरे आणि दुसरा तुझा छोकरा आहे. फक्र की बात और फक्र नाही, क्या फायदा. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे छोकऱ्याचा. तेव्हा दादा म्हणतात, अभिमान तर हायच की देवा, पर अभिमानाच्या समोर सनई चौघड वाजवायला लागलं का नाही, तर त्याचा शेणू सुतार होतंय, ठावाय ना देवा. तर तेव्हा गप्पूर चाचा म्हणतात, होय, जरी काठी धोतर नेसला म्हणून त्याला सजा दिली. तर दादा म्हणतात, दिली ना, दिली का नाही, आपण बघतोय ना चाचा पुण्यात काय चाललंय ते. म्या काय म्हणतोय, आपल्याला नाही ना अधिकार विद्या मिळवायचा, नाही आहे, मग कशाला आपली पायरी सोडून वागायचं. त्या दिवस शाना गेला तिकडं जाऊन गुलाल उडवून आला या, आता काय बोलायचं, शेणात दगड मारल्यासारखं आहे का नाही. तर तेव्हा गप्पूर चाचा समजावून सांगायचा प्रयत्न करत असतात. तर दादा म्हणतात, ऐसा आणि वैसा काय नाही, आपण आपल्या मर्यादेनं राहावं एवढंच मला कळतं, बस. आणि मित्र, त्यानंतर आता इकडे ज्योती आंघोळ वगैरे करून येतो आणि चाललेला असतो. तर तेव्हा सावित्री त्याला थांबवते, म्हणते, अहो थांबा थांबा. आणि त्याचं ती औक्षण करू लागते. आणि ते बघत असताना ज्योती तर खुश झालेला असतो आणि त्याच्या डोक्यावरती म्हणजे कपाळाला आणि डोक्यावरती अक्षता टाकत असताना म्हणते, या घरात तुमच्या शिक्षणाची कदर आहे आणि तुमचं कौतुक बी आहे समद्यांना, असं म्हणून त्याला पेढा सुद्धा भरवते.
तेव्हा ज्योती हसत असतो आणि मागे उभा राहून सगुणावला सुद्धा ते खूप छान वाटत असतं. आणि त्यानंतर आता सगुणाऊ पुढे येते आणि ज्योतीची नजर काढू लागते. म्हणते, ज्योत्या, बाहेरच्यांची, आल्या गेल्यांची, घरातल्या सगळ्यांची दृष्ट लागू नये बघ तुला. तेव्हा ज्योती म्हणतो, तुम्हाला आहे, पण बाकी कोणाला कुठं आहे कौतुक. तर तेव्हा सावित्री म्हणते, दादांना तुमचं कौतुक नसतं तर दादांनी पुरणपोळ्या करायला कशासाठी सांगितलं असतं. आणि ते ऐकल्यानंतर ज्योतीला तर आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, काय. आणि इतक्यातच मित्रांनो आता दादा आणि ज्योतीची आई तिथं येतात आणि पार्वती आणि राजाराम सुद्धा येतात. तर दादा आता ज्योतीच्या समोर येऊन त्याच्याकडे एकसारखं बघू लागतात. तर तेव्हा राजाराम मागून सांगत असतो, मळ्यातल्या 7 आसरांना रोज पाणी घालून नवस मागत होतं दादा. तर पार्वती सुद्धा सांगते, वय तात्यासाहेब, तुम्हासनी खोटं वाटल, पण पंढरीच्या पांडुरंगाला त्याला बी दादा इनवणी करत होते. म्हणत होते, एकट्याला माझ्या ज्योतीला पास कर रे बाबा म्हणून. आणि मित्रांनो आता बापाचं हे प्रेम बघून ज्योतीला सुद्धा भरून येतं आणि तो एकदमच आता दादांना नमस्कार करतो. तर तेव्हा दादांच्या डोळ्यामधून तर खूप पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि ते ज्योतीला लेकरं असं म्हणून आपल्या उराशी कवटाळतात आणि ते खूप रडू लागतात. आणि ते बघितल्यानंतर मित्रांनो आता सगळ्यांच्याच डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि सगळा क्षण भावूक झालेला असतो. तेव्हा आता ज्योती विचारतो, मग मगाशी अंगणात असं का मागलात. तर तेव्हा दादा म्हणतात, लेकरा, अरे आपली खालची जात किती बी आनंद झाला तरी दाबायचा नसतो. आपलं हसू आतच दाबायचं. आपली खुशी जाहीर होऊ द्यायची नसती. आपल्याला मुभा नसती देवा. तर तेव्हा ज्योतीच्याई सुद्धा म्हणते, वय वय, नाहीतर लागलीच डोळ्यावर येतं बाबा. तर तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते, अरे ज्योत्या, दादाचं काळीज म्हणजे बापाचं काळीज आहे रे. आतल्यात झुरत असतो पण काय बोलून नाही दाखवत बघ. तर तेव्हा राजाराम म्हणतो, आणि ज्योती, हे जेव्हा बाप होशील ना तेव्हा कळल बघ. तर तेव्हा आता ज्योती सुद्धा म्हणजे सगळं वातावरण एका क्षणात बदलून टाकतो. स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो, बर चला तोंड गोड करा, माझं भूक लागली आहे मला. आणि तेव्हा सर्वजण एकदम रडत रडत एकदम हसू लागतात. आणि सगुणाव म्हणते, पारू वाढायला घे. आणि तेव्हा आता सर्वजण परत बाहेर जाऊ लागतात. आणि इकडे मात्र मित्रांनो आता गंगाधर शास्त्री जे असतात ते भयानक चिडलेले असतात. आणि तेव्हा त्यांना तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस ज्योती म्हणालेला असतो, मी 7वी पास झालोय आणि तेही अव्वल गुणांनी. आणि त्यानंतर त्याने गुलाल उधळलेला असतो तो क्षणसुद्धा आता त्यांना आठवतो आणि त्यांना खूप राग येत असतो. आणि तेव्हा त्यांची बायकोसुद्धा तिथेच असते आणि हेरंबानी आणि एक जण असतो तो सुद्धा तिथेच असतो आणि ते सुद्धा त्यांच्याकडे बघून घाबरत असतात. आणि त्यानंतर जेव्हा ज्योती म्हणालेला असतो, 100 जन्म काय, ही उतरण मी याच जन्मात फोडून दाखवेन आणि माझं शिक्षणच मला धैर्य देईल, हे सुद्धा त्यांना आठवतं. तर तेव्हा गंगाधर शास्त्री रागारागात म्हणतात, काय करावे तरी काय. आज जे घडले त्याने असे वाटले की ब्रह्मांड कोसळले. तर त्यांची बायको म्हणते, अहो तुम्ही जरा शांत व्हा ना. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कसा शांत होऊ गोपिका, बघितलेस ना कसा गुलाल उधळत होता ते. तर तेव्हा गोपिका म्हणते, अहो पण सरड्याची धाव फक्त कुंपणापर्यंत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पण सरडा कुंपण ओलांडून आत यायला लागला हो. आणि म्हणतात, छे छे छे, काय बघावयास मिळाले. तर गोपिका सुद्धा म्हणते, हो म्हणजे हे असे कधी पुण्यात आधी घडले नव्हते हो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, घडलं नव्हतं आणि घडणारही नाही. त्या ज्योत्याला दाबला पाहिजे. जर त्याला दाबला नाही तर बाकीचे उसळतील, त्यांच्या मनातील भय संपेल आणि त्यांना विद्या शिकावीशी वाटेल. मग वेदाचं मोल राहणार नाही, उपनिषदांचा पाचोळा होईल आणि आपल्या जातीचं वर्चस्व नष्ट होईल. तर गोपिका म्हणते, पण याच्यावरती काहीतरी उपाय असेल ना. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आहेत, उपाय आहेत आणि अपायही आहेत. आणि त्या दोघांना म्हणतात, आता तुम्ही एक करा, ज्योत्याच्या पाळतीवरती राहा. संधी मिळाली की ठेचायचा आणि असा ठेचायचा की त्याची दहशत आजूबाजूच्या 100 गावांनी घ्यायला पाहिजे. पिढ्यानपिढ्या ज्योत्याला संपवलेल्या गोष्टीचं लोकांनी चरवड केलं पाहिजे. तर हेरंब म्हणतो, आपण सांगावे आणि आम्ही ते करावे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, एक नेहमी लक्षात ठेवावे, भगवंतांनी म्हटलेलेच आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. परंतु हा ज्योत्या किरकोळ ग्लानी आहे, ती मात्र दुरुस्त केली पाहिजे.
आणि त्यानंतर मित्रांनो रात्री आता इकडे ज्योती महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून उभा असतो आणि त्यांच्या फोटोकडे एकसारखा तो बघत असतो. तेव्हा सावित्री तिथं येते. तर तेव्हा आता ज्योती लगेचच तिच्या तोंडामध्ये साखर घालतो. तर तेव्हा सावित्री विचारते, अहो पण हे कशा पायी? तर तेव्हा ज्योती म्हणतो, पहिलं तुझं तोंड गोड केलं पाहिजे सावित्री, हे यश तुझ्यामुळे आहे. तर सावित्री म्हणते, एवढा अभ्यास तुम्ही केला, परीक्षा बी तुम्हीच लिहिली. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री कोणाचीही पर्वा न करता बोरू आणून दिलास तू मला. तुला खूप त्रास झाला, बाहेरचे बोलले, घरातले अजूनही बोलतायत, खूप सहन केलंस तू. एवढी हुशारी आणि समयसूचकता तू जर दाखवली नसतीस तर हा धर्मशास्त्राचा पिंजरा तोडून विद्येच्या आकाशात झेपावलो नसतो मी. तर सावित्री म्हणते, अहो बास मालक, माझं किती कौतुक कराल, राहू दे. तेव्हा ज्योती म्हणतो, कौतुक तर होणार आणि रोज तोंड गोड होत राहणार. आणि थोडं थांबून म्हणतो, पण सावित्री, या सगळ्यामध्ये मला गंगाधर पंतांचा एक शब्द जिव्हारी लागला. ते म्हणाले, मी इंग्रजी 7वी अव्वल गुणाने पास झालो, तरीसुद्धा त्यांच्या माझ्यातलं अंतर मी कितीही चाललो तरी युगानुयुगे संपणार नाही. ही चातुर्वर्णांची उतरण कोणी फोडू शकत नाही. याचा अर्थ काय? जात पात शूद्र सवर्ण चांडाळ विटाळ संपणार नाही. काय करावं म्हणजे या मातीत उगवलेला हा भेदाभेदाचा रक्तबीज नष्ट होईल. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो मालक, ते नाही होणार. तुम्ही एकले कुठं कुठं आणि काय काय कराल? तर तेव्हा ज्योती म्हणतो, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शूद्रांच्या मनातील भीती जायला पाहिजे. पूर्वजन्मात पाप केलं म्हणून शूद्राचा जन्म मिळाला, हा न्यूनगंड नष्ट झाला पाहिजे. तेव्हा सावित्री म्हणते, होईल, पण आता तुम्ही आराम करा पाहू. अहो मालक, किती दिवस झाले तुमच्या जीवाला आराम नाही, विश्रांती नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण सावित्री, तुझं शिक्षण परत सुरू करू? तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो मागाशीच एक मोठा कोळसा आणून ठेवलाय. तर तेव्हा ज्योती विचारतो, कशाला? तर सावित्री म्हणते, पाटी कोळशानं घासून लख्ख करून ठेवली. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती छान असा आवरून वगैरे निघालेला असतो आणि दादा तिथं असतात. तर दादांना तो सांगतो आणि चाललेला असतो. तर तेव्हा दादा ज्योतीला थांबवतात आणि विचारतात, अरे कुठं र? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो सखाराम आणि तात्याचे 2-3 निरोप आले, त्यांना भेटायला निघालोय. तर तेव्हा दादा विचारतात, आता हा तात्या कोण? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो तात्या भिडे आणि सखाराम परांजपे. तर तेव्हा दादा म्हणतात, बरं जा आणि सरळ घरी ये, वातावरण बरं नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, पण एवढं का घाबरायचं? तर तेव्हा दादा म्हणतात, अरे पोरा, तुला ठाव आहे ना व, कुठला वचपा कोण कुठं काढल काय सांगता येते वय. त्यात पुण्यात जास्त शिकलेला दुसरा मुलगा आहेस तू, तवा जा आणि सरळ घरला ये. तर तेव्हा ज्योती हो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. आणि तेव्हा दादांना अजूनसुद्धा काळजी वाटत असते मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो आता इकडे सगुणाऊ खोलीमध्ये येते आणि सावित्रीसुद्धा येते. आणि दरवाजा बंद केल्यानंतर सगुणाऊ म्हणते, चला सावित्रीबाई, शिकायला सुरुवात करा. आणि तेव्हा सावित्रीसुद्धा आता पाठ्यपुस्तक घेते आणि सगुणाऊ समोर बसते. तर सगुणाऊ म्हणते, बाई 7वी पास होऊन तुझ्या नवऱ्यानं नाव काढलं बघ, पण ते नाव तुला तर राखायचं आहे आता. तर सावित्री म्हणते, वय आहो. आणि इतक्यातच आता सगुणाऊ स्वतःशीच हसते. तर सावित्री विचारते, काय झालं? तर सगुणाऊ म्हणते, मला जुने दिवस आठवले. तुला बघायला जेव्हा ज्योत्याला घेऊन चालले होते का नाही, तेव्हा हा पोरगा यायलाच तयार नव्हता. कसा बसा तयार केला त्याला आणि निघालो तर रस्त्यातच मध्ये उतरला. दादा म्हणाला ना त्याला की आता शाळा बंद, आणि मग येईच ना, म्हणाला मी चाललो पुण्याला परत. बाई किती मिन्नत वाऱ्या केल्या, तेव्हा आला आणि कसा बसा बोहल्यावर चढला. आणि आता बघा, बायकोशिवाय पान हलत नाही त्याचं. आणि असं सगुणाऊ म्हणत असताना सावित्री तर लाजत हसत असते. आणि सगुणाऊ पुढं म्हणते, बाई इतका चांगला 7वी पास झाला आणि पंतांच्या नजरेला नजर देऊन आला, मला सगळं मिळालं बघ यात. असं म्हणून आता सगुणाऊ मित्रांनो थोडीशी भावूक झालेली असते. तेव्हा सावित्री आता सगुणाऊच्या मांडीवरती डोकं ठेवते. तर सगुणाऊ म्हणते, तुला पण खूप शिकायचंय बरं का ग, आणि असंच नाव काढायचंय. तर सावित्री वय आहो असं म्हणत असते. तर सगुणाऊ आता म्हणते, चला चला सुरू करा. आणि तेव्हा सावित्री लगेचच अभ्यासाला सुरुवात करते. तर इकडे मित्रांनो आता ज्योती, सदाशिव आणि मोरोपंत चाललेले असतात. तर तेव्हा ज्योती त्यांना सांगत असतो, मला वाटतं तू, मी, हा विंचुरकर, सखाराम परांजपे आणि तात्या भिडे असे सगळे मिळून
आठवड्यातून एकदा संतमती कबीरांच्या वित्रमती ग्रंथाचं वाचन एकाच्या तरी घरी करत जाऊ. आणि मित्रांनो, असे हे बोलत चाललेले असतात, तर इतक्यातच काहीतरी दोघं इंग्रज अधिकारी तिथून येत असतात. आणि येत असताना एकदमच एका बाईचा हात ते पकडतात. तर तेव्हा ती बाई सोड सोड असं म्हणत असते. तर तेव्हा तो दुसरा इंग्रज अधिकारी जो असतो तो म्हणतो, आय विल पे यू. तर तेव्हा ती बाई सोडा मला सोडा मला असंच म्हणत असते. तर इकडे आता ज्योती म्हणत असतो, सुरुवात आपण तुझ्या घरापासून करू. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, वा वा, सुरुवात माझ्या घरापासूनच. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो हो, उत्तम. असं म्हणून हे तिघे हसत चाललेले असतात. आणि ज्यावेळेस समोर आता त्या बाईचा आवाज ऐकतात, तर ते एकदमच शांत होतात. आणि या तिघांना सुद्धा धक्का बसतो. तर ती बाई सोडा सोडा असं म्हणत असते. आणि सोडा सोडा असं म्हणून ती हात सोडून घेते आणि खाली बसते. आणि तेव्हा ते दोघे सुद्धा इंग्रज तिच्या भोवतीने हसत हसत फिरू लागतात. तर तेव्हा ती बाई जोराने ओरडत असते, सोडा, वाचवा मला, कोणीतरी वाचवा. आणि ती अजून ओरडतच असते, म्हणते, मला जाऊ द्या, सोडा मला, कोणीतरी वाचवा. असं म्हणून ती खूप विनवण्या करत असते. पण ते दोघे सुद्धा तिच्याकडे बघून हसत असतात. आणि बाकी भरपूर जण तिथे जमलेले असतात. पण कोणीसुद्धा समोर येऊन काहीसुद्धा त्यांना विरोध करत नाही. आणि हे दोघे ते तिच्याकडे बघून हसतच असतात. आणि मित्रांनो, आता ज्योतीला राग अनावर होतो आणि तो पुढे चाललेलाच असो. तर तेव्हा मोरपंत आणि सदाशिव ज्योतीला धरतात आणि थांबवतात. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, नाही, ते गोरे अधिकारी आहेत आणि गोऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती हात उचलता येणार नाही. तर मोरपंत म्हणतो, ज्योती, अरे ते दोघे जण आहेत, आपण जाऊयात ना इथून. तर इतक्यातच मित्रांनो, आता त्यातला एकटा इंग्रज अधिकारी जो असतो तो त्या बाईच्या डोक्यावरचा पदर खाली खेचतो. आणि तेव्हा ज्योती मात्र परत रागारागात पुढे चाललेला असतो. आणि हे दोघे परत त्याला पकडतात. तर इतक्यातच मित्रांनो, एक जण आता त्या दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना विरोध करतो. म्हणतो, अरे काय बाबांनो, काय करताय, भर पेटेमध्ये सोडा त्या बाईला. तर तेव्हा त्यातला एकटा इंग्रज अधिकारी त्याला जोराने धक्का देतो आणि ढकलून देतो. तर तेव्हा तो मागे जाऊन पडतो आणि ते दोघे परत हसू लागतात. आणि इतक्यातच आता ज्योती या दोघांचा हात सोडतो आणि धावत पुढे येतो. आणि जेव्हा तो इंग्रज अधिकारी त्या बाईच्या अंगावरती हात टाकत असतो, तर तेव्हा नेमका ज्योती पुढे येतो आणि म्हणतो, सर, आय रिक्वेस्ट. तर त्यातला एक जण हसतो आणि म्हणतो, यू रिक्वेस्ट. आणि त्यानंतर तो परत त्या बाईवरती हात टाकत असतो. तर ज्योती परत त्याला म्हणतो, सर प्लीज डू नॉट इन सच मॅनर. तर तेव्हा तो इंग्रज अधिकारी, यू ब्लडी इंडियन असं म्हणून ज्योतीला जोराची कानाखाली मारतो. आणि तेव्हा ज्योती तर गोल गोल फिरत जाऊन बाजूला पडतो. आणि तेव्हा मोरो आणि सदाशिव ज्योती असं म्हणून ओरडतात, पण ते पुढे येत नाहीत, ते तिथेच उभारलेले असतात. आणि ज्योती आता खाली पडलेलं बघून ते दोघे सुद्धा आता हसू लागतात. आणि त्यानंतर तो इंग्रज अधिकारी परत त्या बाईचा हात पकडतो आणि कमॉन असं म्हणून तिला खेचत असतो. आणि तेव्हा आता ज्योती परत उठून उभा राहतो आणि तो एकदम रागारागाने त्यांच्याकडे बघत असतो. आणि इतक्यातच मित्रांनो, आता एक जण ऊसाची मोळी घेऊन तिथून चाललेला असतो. आणि तेव्हा ज्योती त्याच्यामधला एक ऊस काढून आपल्या हातामध्ये घेतो. आणि ते बघत असताना आता या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे मोरपंत आणि सदाशिव दोघे सुद्धा धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असतात. आणि तिथेच हेरंब सुद्धा उभा असतो आणि तो सुद्धा धक्क्याने बघत असतो. तर आता ज्योती त्या ऊसाचे 2 कंडके करतो आणि एक कंडका फेकून देतो. आणि त्यानंतर आपल्या डोक्याचा पटका काढतो आणि खाली टाकतो. आणि तो ऊसाचा कणका जोराने आपल्या मुठीने पकडतो आणि पुढे जाऊन त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या हातावरती जोराचा फटका मारतो. तर तेव्हा तो इंग्रज अधिकारी मागेच सरकतो. आणि ते बघितल्यानंतर आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की ज्योतीने डायरेक्ट त्या दोघांच्या वरती हमला बोललेला असतो. आणि त्यानंतर तो इंग्रज अधिकारी आता परत ज्योतीच्या अंगावरती जायचा प्रयत्न करतो आणि ज्योती त्याला एक जोराचा फटका त्या ऊसाच्या कणक्याने मारतो. आणि तेव्हा तो इंग्रज अधिकारी मागे जाऊनच कोसळतो. आणि तेव्हा आता तो दुसरा इंग्रज अधिकारी ज्योतीवरती हमला करायचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा ज्योती त्या ऊसाच्या कणक्याने त्याला सुद्धा एक फटका मारतो आणि तेव्हा तो सुद्धा मागे जाऊन कोसळतो. तर तो पहिला असतो तो परत उठतो आणि हे यू असं म्हणून ज्योतीच्या अंगावरती जात असतो. तर तेव्हा ज्योती परत त्याला ऊसाच्या कांडक्याने जोराचा फटका मारतो. आणि इतक्यातच मित्रांनो, आता इकडे हा मोरोपंत असतो तो तिथून धावतच सुटतो. आणि ज्योती आता परत त्या दुसऱ्याला मारायसाठी जातो. तर तेव्हा तो आता इंग्रज अधिकारी असतो तो ज्योतीच्या हातामधला ऊसाचा कणका पकडतो आणि त्याला म्हणतो, मॅक माय वर्ड्स,
धिस आउटरेज शॅल बी पनिश्ड. तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो आय डोंट केअर, आणि तो रागारागानेच त्याच्या नजरेमध्ये बघत असतो आणि तो जरासुद्धा त्याला घाबरत नसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता इकडे मोरोपंत जो असतो मगाशी जिथून पळालेला असतो तो थेट आता इकडे घरी येतो आणि दादांना म्हणतो, दादा दादा, ज्योतीने थेट 2 गोऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती हात उचलला. आणि ते सगळं ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. आणि त्यानंतर जेव्हा ज्योती घरी येतो तर तेव्हा सावित्री घाबरलेली असते आणि त्याला विचारते, तुम्हाला तुरुंगात टाकताल? तेव्हा ज्योती म्हणतो, मी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे, गुन्हा त्यांनी केला आहे. तर तेव्हा सगुणाव म्हणते, पण आता चौकशी तर होणारच ना. तर तेव्हा सावित्री म्हणते, तुम्ही फादर जॉन साहेबांना सांगता का? तर तेव्हा सगुणाव म्हणते, होय, प्रकरण पुढं जायच्या आधीच मी त्यांना मध्यस्थी करायला सांगते. आणि इकडे नेमका आता गंगाधर शास्त्रींच्यापर्यंत ती बातमी पोचलेली असते आणि ते म्हणतात, बरोबर सापडला आता ज्योत्या, आता त्याला ठेचल्याशिवाय राहत नाही मी. तर तेवढ्यातच मित्रांनो, आता इकडे घरी फौजदार फौजपाट्यासकट पोचलेले असतात आणि तेव्हा ते विचारतात, तुम्ही ज्योतिराव फुले का? तर तेव्हा दादा नाही असं सांगतात. तर तेव्हा ते फौजदार म्हणतात, ज्योतीला बाहेर बोलवा, आम्ही त्याला अटक करायला आलेलो आहे. आणि ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर मित्रांनो, आजच्यापुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.